नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर इथे बघू शकताय ऋतुजा पण बसली आहे। ऋतुजा, काय आहे आज? आज आहे देवी आपल्या घरात आल्याने आज थर्सडे आहे आणि लास्ट गुरुवार आहे। तर मंडळी आज 5वा गुरुवार आहे, आज लास्ट गुरुवार आहे। तर घटाची मांडणी वगैरे मी करून घेणार आहे। आता तुम्हाला दाखवतेच मी की घटाची मांडणी करून घेते ती मी सगळं तयारी केल्यावरती तुम्हाला भेटते। तर मंडळी इथे बघू शकताय आपला महालक्ष्मी मातेची सगळी मांडणी झालेली आहे। इथे बघू शकताय किती छान एकदम मस्त वाटते बघा। घरामध्ये पूजा वगैरे असली की किती छान वाटते, एकदम छान वाटतं बघा, किती मस्त वाटते, एकदम सजल्यासारखी देवी आई। तर इथे सुद्धा वरती सुद्धा आपल्या रोजच्या प्रमाणे देवाची पूजा सुद्धा झालेली आहे। आणि इथे जे आपलं सगळं जे मी रात्री तयारी करून ठेवली होती ती सुद्धा मी इथे सगळं असं काढून ठेवलेलं आहे। पुस्तकं देखील आहेत, इथे फुलं आहेत, इथे सुद्धा थोडी फुलं आहेत, हे सुद्धा अजून आहे सगळं। हे सगळी मी जी तयारी केलेली ते सुद्धा आहे सगळं। तर इथे अशी सगळी तयारी करून ठेवलेली आहे। आता सगळं मी जेवणाच्या मागे लागते, जेवण वगैरे सगळं करून घेते, मग तुम्हाला भेटते थोड्याच वेळात। स्टार्ट केलाय तर आता मी किचन मध्ये गेले काहीतरी बनवायला। चला कधी म्हणून काय बनवते? बटाटा वगैरे करते। काय काय बनवलंय? नैवेद्य काढलंय, नैवेद्य दाखवूया। आता नैवेद्य आहे आज पानावरती दिलं। वा मस्त। काय काय आहे? छोले, वांगा भरीत, हलवा, पुरणपोळी, लोणचं, भात। माझा फेवरेट पुरणपोळी। आता देवाला दिल्याच्या नंतर मी पण खाईन। ठीक आहे चला। तुम्हाला आता प्रसाद हलवा वगैरे का उपास आहे माझा, हे देते फक्त ते हे द्या। हो आई आली। रुपतीचं बनवायचं चाललंय ना, वाटून घेतलंय। आणि ब्लॉग बघा, लिंक तरी पाठवा, मी बघी पाठवते। सबस्क्राइब नाही केला मला पाठवते। ईश्वरी मला लिंक पाठव। जा जाऊन या, तुम्ही जा जाऊन या, यांच्या इकडे जा, तुम्ही करून या। ईश्वरी नको ना, ईश्वरी तुझं ठेवणार होते लहान असताना, मनीष काका ठेवणार होते ईश्वरी नाव, पण त्यावेळेस घरातलं बाहेरचं सगळं मंदिर केलं नाही। मी 2-3 बघितल्या। तुम्ही पण आहात का? नाही मी नाहीये, पण मी बघितले। मला हा ती बोलली हे बरोबर म्हटलं। अहो फुलंच नाही भेटली ना अष्टरची, काय करते काल आता स्टेशन मार्केट आली फिरून। काकी आले आहे। लांब
येऊन जा ना रात्री लगेच जेवून. हा ते येते व्यवस्थित ना. तर मंडळी आमच्या इथे बघा खूपच चालू झाले आहेत, लेडीज यायचं चालू झालं आहे. तर ते बघू शकता पूर्ण काय केलं आहे, लाल करून टाकलं आहे पूर्ण. तर मंडळी इथे सगळं वाण वगैरे जेवढे दिले तेवढेच रिटर्न आले आहेत. खूप सगळे लेडीज येऊन गेल्यात. आणि तुम्हाला माहितीच असेल की आज माझी आई आली आहे, कारण की कधी येत नाही जास्ती, तर वर्षातून एकदा दोनदाच येते. ऋतुजाच्या बड्डेला तरी येते आणि जो लास्टचा गुरुवार असतो ना त्यावेळीच येते. असं वर्षातून फक्त 2 वेळा येते. कधी जर असं वाटलंच, जर मागे मी आजारी होती म्हणून मला बघायला आली होती ना, तर असं तर जास्ती करून नाही येत. आणि आई माझी राहते मेन म्हणजे नाला सुपारामध्ये घर आहे, पण राहते विलेपार्लेला. तर ते आज आली आहे, तर तुम्हाला मी भेटवणार आहे माझ्या आईला. मला दाखवते माझी आई. इथे बघा काय करते बघा, बघ ही आहे माझी आई. सांग तुला कसा वाटला प्रवास वगैरे गाडीत ना? त्रास झाला? नाही त्रास झाला, एकदम मस्त आहे. हा ना, खूप कंटाळते यायला इकडे, कारण की इकडे यायला ट्रेन भेटत नाही. तिला कल्याण आवडतच नाही. ज्यावेळी मी पार्ल्याला राहायची ना त्यावेळी तिला तिथे आवडायचं याय जायला, पण इथे माझ्याकडे वर्षात ना एकदा ते दोनदा नाही तर 3दाच येते ना आई. एक तर एक ऋतुजाच्या बड्डेला आणि एक हा लास्टचा गुरुवार असतो म्हणून येते पाया पडायला. आणि असं मी काय जर माझं काय असं आजारी मागे होती म्हणून आली होती एकदा बघायला, नाही तर आई माझी येतच नाही. कधीतरी जर असं वाटलं तर आली, तर नाही तर तिला तिचं ते काम बरं आणि ती बरे. आणि माझ्या आईचं तुम्हाला सांगेल तर घर आहे नाला सुपाराला आमचा, पण माझी आई घरी नसते, कामावरती राहते. माझा दादा राहतो सुरतला, आमचं घर आहे सुरतला. म्हणजे वहिनी दादा तिकडे, दादाचं काम आहे डायमंडमध्ये काम करतो, तर दादा तिकडे असतो, तर वहिनी पण तिकडेच असतात. कारण की आणि दोघी ताई सुद्धा माझ्या तिकडेच असतात. तर आई माझी एकटी राहणार घरी, तर ती नाही राहत घरी, कारण की आईची शेट लोक खूप चांगले आहेत. तर आईला आईची शेट लोक घरी राहून देत नाही. एक दिवस पण आईला आठवड्यातनं पण जाऊन नाही देत. 15 दिवसातून. आणि शेट लोक अशी आहेत ना की आमचं म्हणजे घरासारखी माणसं आहेत. आणि किती वर्ष आहे तुला तिथे झाली कामावरती? 18 वर्ष. कारण की आम्ही लहान असताना आमचे पप्पा ऑफ झाले, त्याच्यानंतर मग असे खूप दिवस आमचे बेकार आले होते की माझ्या आईला मुंबईला यायला लागलं कामाला. तर माझ्या आईने, आम्ही तिघींनी पण अशी चौघींनी, माझ्या 2 ताई, मी, माझ्या आईने, आम्ही घर कामा करून आमचं लग्न पण आमच्या आईने करून दिलं. आणि आम्ही स्वतःचं घर नाला सुपारामध्ये घेतला. पण त्यावेळी आई सकाळची जायची कामाला, संध्याकाळची रात्रीची घरी यायची. पण आता आमचं लग्न झाल्यापासून आमची आई घरी नसते. हा, कारण की दादाचा जॉब पण तिकडे असतो, त्याच्यामुळे मग घरी एकटी राहणार. आणि शेठ लोक तर आईची एवढी चांगली की आम्ही पण तिच्या कामावरती लहानाची मोठी झालेली आहोत. आम्हाला ज्यावेळी आधार नव्हता तर आईची शेठ लोक आम्हाला खूप आधार दिलाय, त्याने खूप आमच्यासाठी केला. त्यांना आम्ही कधी विसरणार पण नाही, एवढं आमच्यासाठी. आणि माझ्या आईला तर एक रात्र पण आमच्या घरी राहून नाही देत. माझ्या आईचं घर असं स्वतःचं असून सगळी बोलतात की एवढं घर आहे स्वतःचं, व तुम्ही कामाला का राहतात. पण माणसं इतकी चांगली आहेत ना, त्यांना आम्ही धोका देऊन नाही राहू शकत माझ्या आई घरी. नाहीतर एकटी राहून काय करणार. आणि ती बोलते गावाला पण एवढं चांगलं घर आहे, ती असं काम केलं नाही त्याला मला सांगतात. हा, असं नाही की आईला असं कामासारखं नाहीये, घरासारखं आहे सगळं. आम्ही हक्काने जाऊन राहतो. आणि मी तर लहान असताना मी पण कामाला होती, तर गावी नाही आम्ही जायचो, पण आईच्या कामावर तर मी 2-2, 3 दिवस, मी तर 8-8 दिवस राहायचे आईकडे लहान असताना. आमच्या आईची दोघी ताई, परत फक्त दादा आमचा नाही जास्ती जायचा, तो तर गावाला होता, 10वी पर्यंत शिकत होता. नंतर आल्यावरती आत्याकडे राहिला तो कामाला. त्याच्यानंतर मग त्याची खूप परिस्थिती एकदम कामामध्ये एकदम खाण्यापिण्याचे हाल व्हायचे, म्हणून आईला आम्ही हा, नंतर मग आईला आम्ही सांगितलं आपण काय पण करून एक छोटंसं आपलं हक्काचं घर घेऊया. आणि मग आम्ही नालासोपारामध्ये हक्काचं आम्ही
घर कामं करून आम्ही चौघीने मिळून आम्ही एक छोटंसं घर घेतलं आईचं, आणि ते पण मी कधीतरी तुम्हाला दाखवणारच आहे. आता मी जाणारच आहे आईकडे, खूप दिवस नाहीच गेली, तर तुम्हाला ते बघायला मिळेलच आमच्या आईचं घर. तर दादासाठी आम्ही केलं सगळं. तर माझ्या दादाचं पण खूप चांगलं आहे, आणि तिचं पण 2 घर आहेत. एक सोडून सुरतमध्ये पण घर आहे, नालासोपाऱ्यामध्ये पण आहे. तिला कशाचीच कमी नाही आहे. पण तिचं असं आहे की शेठ लोक तिला हातपाय चालणार तर मी कामच करणार असं आहे तिचं. आणि गावी तिला बोलते ना, गावी तरी जाऊन राहा कधी 8 दिवस. गावाला एवढा मोठा घर आहे, ते पण तुम्हाला आता दिसणारच आहे. आता तुम्हाला सगळं दाखवणार मी. पण तरी सुद्धा गावी गेली तरी 2 दिवस 8 दिवस, मे महिन्यात 8 दिवस जातेस नाही. गणपती 4 दिवस. बस एवढंच फक्त माझी आई. नाहीतर दादा वहिनी जाऊन राहतात तरी गावाला माझी आई खूप कमी आहे, कारण की भाईना आणि भाभीना नाही सोडून राहू शकत. आले दिले ना. तर ऋतुजाची फ्रेंड आली आहे ना, तर ऋतुजा बोलते. ऋतुजा कोण आलाय तुझ्या घरी ग? आणि आता कोण आलंय तुझ्या घरी? आई कोण आहे? बघा किती प्रेम नातीचं आणि आजीचं. सकाळपासून वाट बघत होती, आई येणार आहे, आई येणार आहे. काहीतरी दुपारी ना असंच मी काहीतरी विषय निघाला, त्यावेळी बोलते आपल्या घरामध्ये आता लक्ष्मी आई येणार आहे. म्हणजे कोणतं तुझी आई येणार आहे? लक्ष्मी आई. हा आले मग कोणतरी. आता इथे बघा आमच्या ऋतू दिदीची दिदी आली आहे, जिया दिदी. काय चल हाय कुंकू वगैरे लावते. ती आमची एक छकुली ना, ऋतुजाची फ्रेंड. अजून कोण आहे? नंदिका, प्रणवी आहे, आणि ही आहे नंदिका, ऋतुजाची फ्रेंड. आणि ही आहे प्रणवीला. ती मी दिवाळीमध्ये बघितलेलं सात माझ्या ब्लॉगमध्ये ना. तर दिवाळीच्या ब्लॉगमध्ये होतीस ना तू. हा ते बघा इथे परत खायची तयारी चालली आहे. काय खाताय हो? अच्छा, तर इथे आमचं जेवण वगैरे झालंय, आणि आता आमचं खायची सुरुवात होते. तर मंडळी आम्ही आता जेवण वगैरे झालंय आमचं, आता झोपायची तयारी चालली आहे. गप्पा चालली आहेत, आई आली आहे. तर इकडे बघा काय खाल्ला ताजो? दिवसभर निरंकार पकडला होता. जेवलेलो आहे. तर आता जेवले. ते बघा पोट किती आलंय बाहेर. इथे ऋतुजा झोपली. आता ऋतुजा लवकर झोपली, ते बघू शकताय. ऋतुजा खूप लवकर झोपली आहे. आणि इकडे आई आली आहे, तर ते गप्पा चालू आहेत घरामध्ये. इकडे भाऊ पण बघतायत झोपायची वाट. काय करताय? आई कुठे गेली? अच्छा, आई आली आहे ना माझी, तर आई सोबत गप्पा चालल्यात. भाऊ परत त्यांचे दोघांनी गप्पा मारले. आई कुठे गेली काय माहिती, किचन मध्ये गेले वाटते. तर आज खूप उशीर झाला सगळं काम वगैरे व्हायला ना. 11 वाजले आज. अजून तुझ्या खूप लवकर झोपली, दिवसभर झोपली नव्हती. नंतर मग आता बाहेर खूप खेळली. आज अभ्यास नाही केला. आज खूप तिला एन्जॉय करायला भेटला. आई आली होती त्याच्यामुळे मग आज ती खेळलीच नाही, अभ्यासच नाही केला. नंतर तिने आज खूप खेळली, त्याच्यामुळे लवकर झोपली नाही. तर 12 वाजेपर्यंत झोपत नाही. तर इकडे भाऊ पण आता बघतायत झोपायला. रात्री सुद्धा लेट झाला होता मग झोपायला. तर आता बघतायत हांतरून कधी करते आणि कधी झोपते. आई काय करते ती. आता आई पण चालली आहे झोपायला. आई किती वाजता झाले सकाळी? आई आमची अशी करते, संध्याकाळी येते 7 वाजता, सकाळी बरोबर 6:30ला घर सोडून जाईल ना. आता कधी येशील परत? काय माहिती बाबा, कधी येणार होईल तेव्हा येईल. अशी करते आमची. आता सकाळी नाही 5 वाजले ना, 5:30ला उठेल आणि 6:30 पावणे6ला घर सोडून जाईल. 6:15 पर्यंत जाईल. भाऊ सोबत प्रताप सोबत जाणार आहे. मी एकटीच जाणार पहिले. ते 7ला जातील. तू आधी जाणार आहे, त्यांच्यासोबतच जायचं ना. तर बघा आता आई अशी करते. एक दिवस नाही कधी राहायला येत. राहायला म्हातारी झालो का अजून सध्या मला राहायला नाही. काय नाही मग झोप आता लवकर, सकाळी तुला जायचं तर. ऋतू झोपले, ऋतूच्या बाजूला झोप. तर चला मंडळी, आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला लाईक शेअर नक्की करा. आवडला असला तर नक्की शेअर पण करा, लाईक पण करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग